जय जिजाऊ मित्रांनो, मी फिरदोस शेख डिजिटल बनव यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, व्यावसायिक अभ्यास करून प्रोफेशनल कोर्स साठी आपल्याला सीईटी ची जी आहे ती परीक्षा ती द्यावी लागते आणि त्याच्या सीईटी चे जे मार्क्स आहेत त्याच्यावरच आपला जो ऍडमिशन आहे तो गव्हर्नमेंट कॉलेजला जर चांगले मार्क्स असेल तर गव्हर्नमेंट कॉलेजला आपल्या पसंतीच्या कॉलेजमध्ये सीट मिळते, जर मार्क्स कमी असेल तर आपल्याला प्रायव्हेट मध्ये मिळते। मग त्याच्यामुळे हा जो सीईटीचा म्हणजे आपल्याला परीक्षा जी आहे त्याचा जो टाइम टेबल आहे तो आपल्याला इथं म्हणजे आपण पाहू शकतो। टाइम टेबल मध्ये तर आपण ह्या डाउनलोड वरती इथं आता हे बघा, स्टॅटिक्स मध्ये जर आपण गेलो तर सीईटी म्हणजे तुम्ही जर परीक्षा म्हणजे ज्यावेळेस द्याल त्याला ती सीईटी असते। आणि कॅप राऊंड मध्ये म्हणजे तुमचं त्यावेळेस ते सीईटीचे मार्क्स किंवा ज्याचे म्हणजे स्पर्धात्मक परीक्षा दिल्यानंतर ज्यावेळेस ऍडमिशनचे जे कॅप राऊंड होतात त्याच्यासाठी असतो। आता हे सीईटीचं जर आपण टाइम टेबल पाहिलं तर इथं तुम्ही पाहाल डाउनलोड मध्ये पण म्हणजे तुम्ही जर इथं पाहिलं तर इथं टाइम टेबल तुम्हाला दिसतंय। टाइम टेबलवर आपण इथं ज्यावेळेस बघितलं, आता इथं बीएड एमएड जे आहे 3 वर्षाचा सीईटी 2024 त्याचे जे अप्लिकेशन 10/1 पासून सुरू झालेली आहे आणि 29 ला लास्ट डेट। तर त्यापूर्वी आपल्याला ह्या सगळ्या ऑनलाईन अप्लिकेशन आहे ते सगळं फिलअप करायचं। ह्याच्यामध्ये विविध कोर्सेस दिलेले आहेत, एमएडचं आहे, एमपीएड आहे, एमबीएड आहे, एलएलबी आहे, त्याच्यानंतर मग इथं भरपूर आहेत। आता इथं जर आपण इथं डाउनलोड मध्ये इन्फॉर्मेशन ब्राउझर मध्ये पण आपण क्लिक केलं तर आपल्याला ते पाहायला भेटेल। आता याच्यामध्ये टाइम टेबल वरती आपण गेल्यानंतर इथं आपल्याला विविध म्हणजे टेक्निकल एज्युकेशन आहे, हायर एज्युकेशन, ऍग्रिकल्चर एज्युकेशन, फाईन आर्ट्स, मेडिकल एज्युकेशन, आयुष एज्युकेशन। आता सध्या जे आहेत ते आपल्याला हे ऍक्टिव्हिटी शेड्यूल फॉर सीईटी रजिस्ट्रेशन 2024-25 तर ह्याचं आपल्याला हे पाहायला भेटतं। तर इथं बघितलं तर तुम्हाला ही लास्ट डेट तुम्हाला इथं दिसते। आता तुमचा जो काय म्हणजे सीईटी ज्या साठी तुम्ही देणार आहात तर ते तुम्हाला इथं ते दिसते। आता याच्यामध्ये मेन जर तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये जनरली जे सर्टिफिकेट आहेत तुम्ही म्हणजे इन्कम सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे तुम्हाला काढून घ्यायचे आणि SC ST असेल तर त्यांना नॉन क्रिमिलियरची गरज नसते, परंतु विजे NTA, NTA, NTB, NTC, NTD, OBC, SBC यांना म्हणजे नॉन क्रिमिलियर लागतो आणि तो दरवर्षी नवीन करावा लागतो। तर ज्यांनी पण केलेलं नसेल तर त्यांनी नॉन क्रिमिलियर काढून घ्यायचं। जर तुम्ही मागास प्रवर्गातले असाल म्हणजे SC ST सोडून त्यांना बाकीच्यांना जे आहे नॉन क्रिमिलियर काढावं लागतं। त्याच्यानंतर डोमोसाईल सर्टिफिकेट पण एक तुम्हाला काढून ठेवायचंय, म्हणजे ते डोमोसाईल एकदा काढायचं, त्याच्यानंतर त्याला पुन्हा रिन्यूची गरज नसते। आणि कास्ट सर्टिफिकेट, आता अनेक जणांकडे कास्ट सर्टिफिकेट असतो, परंतु ज्यांनी 11वी 12वी विज्ञान शाखेतनं 12वी केलेली नसत तर त्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसते। आता या केसमध्ये जर तुम्ही म्हणजे विज्ञान शाखे व्यतिरिक्त 12वी पास झाले असेल तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी नसणार। मग अशा वेळेस तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी तिथे लागते। तर तुम्ही या कोर्सला ज्यावेळेस तुम्ही सीईटीचा जो अप्लिकेशन फॉर्म रजिस्ट्रेशन करा तर तो अप्लिकेशन फॉर्म कास्ट व्हॅलिडिटी साठी अप्लाय करायचा आहे आणि जिथं फॉर्म 15K ची गरज असते तिथं तुम्हाला हा जो ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर जो अप्लिकेशन आहे तो फॉर्म 15A च्या ठिकाणी लावून तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी साठी अप्लाय करायचा असतो। आता याच्यामध्ये हे जो इन्फॉर्मेशन ब्राउझर आहे तर प्रत्येक कोर्स वाईज तुम्हाला इन्फॉर्मेशन ब्राउझर असतो। आता इथं 5 वर्षाचा LLB सीईटी आहे तर त्याच्या अनुरूप आहे। तुम्ही ज्या काही कोर्स साठी म्हणजे सीईटी देणार असाल त्याचा इन्फॉर्मेशन ब्राउझर वेगवेगळा असतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात।
आता हे तिथं म्हणजे सगळ्यांना म्हणजे तुम्हाला डोमिसाईल लागणार आहे, नॉन क्रिमिलियर लागणार आहे, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी जर तुम्ही मागास प्रवर्गातले असाल आणि ओपन मधले असाल तरी पण तुम्हाला तिथं जे आहे डोमिसाईल सर्टिफिकेट वगैरे लागते. आणि त्याच्यानंतर 11वी 12वी मध्ये तुम्हाला म्हणजे किती पर्सेंट होते आणि मग तुम्ही त्याच्यात इलिजिबल आहेत का नाही तर ते तुम्हाला याच्यामध्ये सगळं इथं म्हणजे कळत. त्याच्यानंतर तुमची जी कॅटेगरी आहे महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट म्हणजे तुम्ही हे काय पेपी हे सगळं इन्फॉर्मेशन ब्राउचर तुम्ही केअरफुली वाचून घ्यायचं. तर मित्रांनो म्हणजे जर तुम्हाला म्हणजे ह्या सीईटी परीक्षेसाठी बसायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही हा जो डेट आहे लास्ट डेट त्याच्यापूर्वी तुम्हाला ते करायचे, पेमेंट करायचे. आणि अनेक जण जे आहेत ते व्हॅलिडिटीसाठी म्हणजे त्यांच्याकडे व्हॅलिडिटी नाहीये तर त्यांच्यासाठी हे आत्ताच तुम्ही हा जो अप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करायचा असतो आणि जिथं फॉर्म 15A च्या ठिकाणी तुम्हाला हा जो सीईटीचा अप्लिकेशन फॉर्म आहे तर तो तुम्हाला तिथं सबमिट म्हणजे अपलोड करून आणि सबमिट करून तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करू शकता. तर मित्रांनो बाकीची जी प्रोसेस आहे तुम्ही ते करू शकता, ऑनलाईन आहे, सोपं असतो. तर आता ही जी वेबसाईट आहे याची लिंक माझ्या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये देईन, तुम्ही तिथनं ती फॉलो करू शकता cetcell.mahacet.org. तर माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तिथनं तुम्ही फॉलो करून एकदा हे वाचून घ्या. तुम्ही ज्या काही कोर्ससाठी तुम्हाला अप्लाय करायचे त्या संबंधित त्याच्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. मित्रांनो आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.